ओम शांती. आज आहे 6/11/2025 ची साकार मुरली. महावाक्य आहे, गोड मुलांनो, तुम्ही आता अगदी षडपंथावर म्हणजे किनाऱ्यावर उभे आहात. तुम्हाला आता या बाजूने त्या दुसऱ्या बाजूला जायचे आहे. घरी जाण्याची तयारी करायची आहे. प्रश्न आहे, कोणती एक गोष्ट लक्षात ठेवाल तर अवस्था अचल अडोल बनेल? उत्तर आहे, पास्ट इज पास्ट. झालेल्या गोष्टींचे चिंतन करायचे नाही, पुढे जात राहायचे आहे. नेहमी एकाकडेच पहा तर अवस्था अचल अडोल होईल. तुम्ही आता कलियुगाची हद्द सोडली आहे, मग आता मागे का पाहता? त्यामध्ये जरा देखील बुद्धी जाऊ नये, हाच आहे सूक्ष्म अभ्यास. ओम शांती. दिवस बदलत जातात, वेळ निघून विचार करा. सतयुगापासून वेळ निघून जाता जाता आता कलियुगाच्या देखील किनाऱ्यावर येऊन उभे आहात. हे सतयुग, त्रेता, द्वापर, कलियुगाचे चक्र देखील जणू काही मॉडेल आहे. सृष्टी तर प्रचंड मोठी आहे, त्याच्या मॉडेल रूपाला मुलांनी जाणले आहे. अगोदर हे माहीत नव्हते की आता कलियुग पूर्ण होत आहे. आता माहीत झाले आहे, तर मुलांनी देखील बुद्धीद्वारे सतयुगापासून चक्र फिरत कलियुगाच्या अंताला किनाऱ्यावर येऊन थांबायला हवे. समजले पाहिजे, टिक होत राहते, ड्रामा फिरत राहतो. बाबा म्हणतात, बाबा जाणतात, कोणी कोणी तर रुपयातून एक आणा सुद्धा समजत नाहीत. ऐकले आणि विसरून जातात. तुम्हाला आता मागच्या दिशेने पाहायचे नाही, बुद्धीने काम करायचे आहे ना. आपण पार निघून गेलो आहोत, मग पाठीमागे पाहायचेच कशाला? पास्ट इज पास्ट. बाबा म्हणतात, किती महीन गोष्टी समजावून सांगतो, तरी देखील मुलांचे डोके पाठीमागे का लटकलेले राहते? बाबा म्हणतात, डोके या बाजूला करा. ती जुनी दुनिया तुमच्या काहीही कामाची वस्तू नाहीये. बाबा जुन्या दुनियेपासून वैराग्य उत्पन्न करतात. नवीन दुनिया समोर उभी आहे, जुन्या दुनियेचा वैराग्य. बाबा म्हणतात, पास्ट इज पास्ट. झालेल्या गोष्टींचे चिंतन करू नका. बाबा म्हणतात, पुढे जात राहा, मागे पाहू नका. एका बाजूलाच बघत राहा, तेव्हाच अचल, स्थिर, अडोल अवस्था होऊ शकते. बाबा म्हणतात, तुम्ही आता संगमावर उभे आहात, तर तोंड समोरच्या दिशेने असले पाहिजे. समोर आहे नवीन दुनिया, तेव्हाच आनंद होईल. आता बाकी षडपंथावर म्हणजे अगदी किनाऱ्यावर आहोत. म्हणतात ना, आता तर आपल्या देशातील झाडे दिसत आहेत. आवाज कराल तर लगेच ती ऐकतील. षडपंथ अर्थात बिलकुल समोर आहेत. तुम्ही आठवण करता आणि देवता येतात. बाबा म्हणतात, तुमच्या बुद्धीमध्ये आहे आत्मे जातात आपल्या स्वीट होम मध्ये. ही आठवण राहिल्याने देखील तो आनंद तुम्हाला अचल अडोल बनवेल. हेच विचार सागर मंथन करत राहायचे आहे. ही आहे बुद्धीची गोष्ट. बाबा म्हणतात की तुम्ही चार्ट ठेवा, पण बच्चे हे देखील विसरून जातात. आपल्या हृदयावर हात ठेवून पहा. बाबाजी सांगतात की स्वतःला असे समजा, आपण जवळ किनाऱ्यावर उभे आहोत. अशी आपली अवस्था आहे का? बुद्धीमध्ये एक बाबाच लक्षात राहावा. बाबा आठवणीची यात्रा भिन्न भिन्न प्रकारे शिकवत आहेत. या आठवणीच्या यात्रेमध्येच मस्त राहायचे आहे. बस आता आपल्याला जायचे आहे. बाबा म्हणतात, यांच्याशी देखील तोड निभवायची आहे, जुन्या दुनियेमध्ये राहून सुद्धा. बाबा म्हणतात, तुमची संपूर्ण परीक्षा आहे आठवणीच्या यात्रेची. आठवणीच्या यात्रेमध्ये व्यस्त राहिलं पाहिजे. इतर सर्व कामधंदा सोडून याच यात्रेमध्ये बसतील. भोजन तर खायचेच आहे,
चांगल्या रीतीने आठवणीमध्ये राहिले तर या आनंदासारखा दुसरा कोणता खुराक नाही. हीच काळजी राहील. आता आम्ही जातो. 21 जन्माचे राज्यभाग्य मिळते. एखाद्याला लॉटरी लागते तर त्याला आनंदाचा पारा चढतो ना. तुम्हाला खूप मेहनत करायची आहे. यालाच अखेरचे अमूल्य जीवन म्हटले जाते. आठवणीच्या यात्रेमध्ये खूप आनंद आहे. बाबा म्हणतात, आपल्या ध्येयाला कधीही विसरायचे नाहीये. तुम्हीच महावीर आहात जे मायेवर विजय प्राप्त करता. आता तुम्ही समजता हार आणि जीतचे हे चक्र फिरत राहते. बाबांचे किती वंडरफुल ज्ञान आहे हे आधी ठाऊक होते का, की स्वतःला बिंदू समजायचे आहे. इतक्या छोट्याशा बिंदूमध्ये सगळा पार्ट नोंदलेला आहे, जे चक्र फिरतच राहते. अतिशय वंडरफुल आहे. वंडर असे म्हणून सोडून द्यावेच लागते. अच्छा, गोड गोड खूप खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मातपिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते. धारणेसाठी मुख्य सारांश आहे. पहिला पॉइंट आहे, मागे वळून पाहायचे नाही. कोणत्याही गोष्टीमध्ये अडकून राहू नका. एका बाबांकडे पाहून आपली अवस्था एकरस म्हणजे स्थिर ठेवायची आहे. दुसरी पॉइंट आहे, बुद्धीमध्ये स्मृती राहावी की आता आपण किनाऱ्यावर उभे आहोत. घरी जायचे आहे. चुका करणे सोडून द्यायचे आहे. आपली अवस्था मजबूत करण्यासाठी गुप्त मेहनत करायची आहे. आजचं वरदान आहे, सर्वांचे हृदयापासून प्रेम प्राप्त करणारे न्यारे प्यारे निरसंकल्प भव. सर्वांचे हृदयापासूनचे प्रेम प्राप्त करणारे न्यारे प्यारे निरसंकल्प भव. स्पष्टीकरण आहे, ज्या मुलांमध्ये न्यारे आणि प्यारे राहण्याचा गुण किंवा निरसंकल्प राहण्याची विशेषता आहे, अर्थात ज्यांना हे वरदान प्राप्त आहे, ते सर्वांचे आवडते बनतात. कारण न्यारेपणामुळे सर्वांचे हृदयापासूनचे प्रेम स्वतः प्राप्त होते. ते आपली शक्तिशाली निरसंकल्प स्थिती अथवा श्रेष्ठ कर्माद्वारे अनेकांच्या सेवेचे निमित्त बनतात. म्हणून स्वतः देखील संतुष्ट राहतात आणि इतरांचे देखील कल्याण करतात. त्यांना प्रत्येक कार्यामध्ये सफलता स्वतः प्राप्त होते. आजचं बोधवाक्य आहे, एक बाबा शब्दच सर्व खजिन्यांची चावी आहे. या चावीला नेहमी सांभाळून ठेवा. एक बाबा शब्दच सर्व खजिन्यांची चावी आहे. या चावीला नेहमी सांभाळून ठेवा. आजचा अव्यक्त इशारा आहे, अशरीरी आणि विदेही स्थितीचा अभ्यास वाढवा. अशरीरी आणि विदेही स्थितीचा अभ्यास वाढवा. स्पष्टीकरण आहे, एका सेकंदामध्ये शरीरातून वेगळे तेव्हाच होऊ शकाल जेव्हा कोणत्याही संस्कारांचा टाईटनेस नसेल. ज्याप्रमाणे कोणतीही वस्तू जर चिकटलेली असेल तर त्याला उघडणे अवघड असते, परंतु सैल असेल तर सहजच वेगळ्या होतात. तसेच जर आपल्या संस्कारांमध्ये जरा सुद्धा इझीपणा म्हणा हलकेपणा नसेल तर अशरीरीपणाचा अनुभव करू शकणार नाही. म्हणून इझी आणि अलर्ट राहा, म्हणजे हलके आणि सतर्क राहा. अच्छा, ओम शांती.